दक्षिण मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे जे गणपती आहेत त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेतच। गिरगावमधली सध्याची भारलेली स्थिती, भारलेली दृश्य थेट पोहोचवत आहेत आपल्यापर्यंत आपले प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, आजचा दिवस सगळ्या गणेश भक्तांसाठी एकीकडे समाधान देणारा आहे की गणपती बाप्पाची 10 दिवस सेवा झालेली आपल्या हातून, पण तितकाच त्यांच्यासाठी तो दुःखद सुद्धा आहे कारण बाप्पाला निरोप द्यायचा आजचा दिवस आहे। पण एक आस सुद्धा आहे, एक ओढ सुद्धा आहे की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा बाप्पाचं आगमन होईल आणि सगळे दिवस आनंदात जातील, उत्साहात जातील। सध्या गिरगावातली काय एकंदरीत दृश्य दिसतायत? जबरदस्त गर्दी आहे, तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे मुंबईतली। आपल्या मागे सुद्धा आम्ही पाहतोय खूप मोठी म्हणजे तरुणाई तर आहेच, मात्र सगळ्याच वयोगटातले लोक सध्या दिसतायत, आबालवृद्ध दिसतायत। भूषण, काय स्थिती आहे सध्या तिथली? एकंदर 10 दिवस बाप्पाची मनोभावी सेवा केल्यानंतर आज बाप्पा आपला निरोप देत आहे। सध्या मी आहे गिरगावमध्ये, पाहू शकता इथे आपल्याला संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। अगदी महिला असतील, लहान मुलं असतील, पुरुष असतील किंवा अगदी तरुणाई असेल, आपल्याला मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीने आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि एक एक करून आता सध्या बाप्पा जो आहे तो आपल्याला एक एक करून इथं बाप्पा इथं आपल्याला हजर होताना पाहायला मिळत आहे। इथून गिरगाव चौपाटीला दाखल होऊन गिरगावला त्यांचं विसर्जन पार पडणार आहे, अशा प्रकारे संपूर्ण इथं नियोजन आहे। एकंदर संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला चोख पोलीस बंदोबस्त आहे। एकंदर मोठी गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। तरुणाईचा उत्साह अगदी ओसंडून आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। एकंदर अगदी आखीव रेखीव आणि देखणे बाप्पा आपल्याला इथून येताना आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर प्रत्येक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथं आपल्याला गर्दी जी आहे आपल्या इथं जमा झालेली पाहायला मिळत आहे। एकंदर अनेकांचा उत्साह जो आपल्याला तो वाखाणजोग आहे। काही आपण तरुणांची बातचीत करूया, त्यांचं म्हणणं काय जाणून घेऊया। ताई काय सांगाल, एकंदर तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज इथं बाप्पा पाहून तुम्हाला कसं वाटतंय? मेरे को बहुत अच्छा लग रहा है। मैं घाटकोपर से आई हूँ और मुझे बहुत मजा आ रहा है गणपति देखने के लिए। जिस तरह से यहाँ पे नियोजन किया है, भीड़ है बहुत, भीड़ में बाप्पा आ रहे हैं एक एक करके, तो किस तरह से नियोजन है, किस तरह से प्लानिंग है? द प्लानिंग इज गुड, मतलब सबका बराबर ध्यान, धक्का मुक्की किधर भी नहीं है, सबको अच्छे से गणपति भी देखने मिल रहा है। तो द मुंबई पुलिस ने अच्छा काम किया है, सब अरेंजमेंट अच्छे किए। काय सांगाल, 10 दिवस बाप्पाची सेवा केली, आता आज बाप्पाला निरोप देत आहात, काय सांगाल? आता तर मन भरून येत आहे। बाप्पाची सेवा केली, 10 दिवस सेवा केली, पण आता थोडं मन भरून येते। बरं जरा म्हणजे हे वाटतंय। बाप्पाकडे काय इच्छा मागितली का? इच्छा काय नाही, इच्छा बाप्पाने खूप दिलाय, इच्छा मागायची गरज नाही, बाप्पाने तर खूपच दिलंय। अशा प्रकारे एकंदर प्रत्येक जण हा बाप्पाचं एकंदर दर्शन करण्यासाठी एकंदर मुंबईतील जर दक्षिण मुंबईतील पाहिलं सर्व गणपती गणेश मंडळ जे असतात ते इथंच गिरगावमध्ये विसर्जनासाठी येत असतात, त्यामुळे इथं मोठी गर्दी असते। इथं साधारण दिवसाला 5,500च्या संख्येने इथं गणपती विसर्जन होत असतात, त्यामुळे इथं मोठी संख्या असते, इथं मोठे गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते। चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो, प्रशासनाची सुद्धा एकंदर चोख आपल्या तयारी इथं पाहायला मिळत आहे। आणि एकंदर अगदी बाप्पा जो आहे तो मंडपामधून बाहेर पडतात, इथं येताना आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतं आणि एकंदर मोठी गर्दी इथं आहे। बाप्पाचं दर्शन करण्यासाठी अगदी रस्त्यात दुतर्फा आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, तरुणाई आहे। एकंदर प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाचं एखादं चित्र टिपावं, एखादा फोटो त्याचा टिपावं यासाठी प्रत्येक आपल्याला उत्सुक असल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर प्रत्येकाच्या मोबाईल आपल्याला वर डोकावताना पाहायला मिळत आहे। सध्या सुद्धा इथं एक बाप्पाची मूर्ती आपल्याला इथं आलेली पाहायला मिळत आहे। एकंदर संपूर्ण हा मोठा बाप्पा आहे आणि यावर्षी तर पहिलं कुठे नियमावली आपल्याला अशी पाहायला मिळते की साधारण 6 फुटापर्यंत जे सर्व गणपती आहेत त्यांची कृत्रिम तलावामध्येच त्याचं विसर्जन केलं जाणार आहे, अशा प्रकारे नियमावली आहे। त्यामुळे 6 फुटाच्या वरील जे गणपती आहेत त्यांचं मात्र समुद्रामध्ये विसर्जन होणार, अशा प्रकारे नियमावली आहे। त्यामुळे यावर्षी काहीशी नियमावली असताना सुद्धा उत्साह मात्र आपल्याला काहीसा दांडगा सुद्धा पाहायला मिळत आहे। एकंदर प्रत्येक जण इथं आपल्याला काही तरुण मंडळी आहेत, आपण त्यांची बातचीत करत आहोत। काय सांगाल, एकंदर कुठून आला तू आणि एकंदर आज बाप्पा बघून तुला कसं वाटतंय? हिंदी मराठी नहीं। क्या कहेंगे, कहाँ से आए आप? बाप्पा को देख के कैसे लग रहा है? कुंभारवाड़ा से। कहाँ से आए? कुंभारवाड़ा से है, राजस्थान के। राजस्थान से गणपति देखने के कहाँ से आए, यहाँ पे आया? हाँ यहाँ पर है, राजस्थान। मुंबई आए राजस्थान से गणपति देखने के लिए। इससे पहले कभी मुंबई में आए थे आप? पहले आए थे, पहले 2-3 साल बाद पहले आए थे। हाँ कैसे गणपति देख के कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा है। तर राजस्थान मधून ही मंडळी इथं आपल्याला मुंबईमध्ये आलेली पाहायला मिळतात। एकंदर बाप्पाचं दर्शन करण्यासाठी बाप्पाची एकंदर विसर्जनची मिरवणूक आहे ती पाहण्यासाठी आपल्याला इथं मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। अगदी देश विदेशातून ही मंडळी सुद्धा राजस्थानमधून आलेली होती, अशा प्रकारे इथं आपल्याला अनेक मुंबईच्या बाहेरून सुद्धा मंडळी आलेली पाहायला मिळत आहेत। अजिंक्य, बरोबर आहे भूषण, तसं आकर्षणच आहे आपल्या गणेशोत्सव सोहळ्याचं, गणेशोत्सवाचं, आणि म्हणूनच केवळ राज्यातच नाही तर देशातल्या विविध भागांमधून सुद्धा गणेश भक्त या विसर्जन सोहळ्यांसाठी म्हणून खास करून येत असतात।
पण मगाशी भूषण तुम्ही उल्लेख केलात नियोजनाचा, कशा पद्धतीचं नियोजन केलं गेलेलं आहे या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठमोठ्या मूर्तींच्या विसर्जनाच्या अनुषंगानं. कारण मोठ्या मूर्ती आहेत आणि खरं तर दिवसभर हे विसर्जन सुरू असतं. आणि आत्ता जर आपण पाहतो आहोत अनेक मूर्ती या आधी सकाळी देखील आलेल्या होत्या, आतासुद्धा दुपारनंतर अनेक मूर्तींचं विसर्जन होईलच. पण आपण पाहिलं असेल तर फक्त मुंबईतनंच किंवा राज्यातनंच नाही तर देशातल्या विविध भागांमधनं सुद्धा जे गणेश भक्त आहेत, जे गणेश भाविक आहेत, ते मुंबईतल्या या विसर्जन मिरवणुका, भव्य दिव्य अशा या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी दाखल होत असतात, दरवर्षी येत असतात. आणि असेच काही भाविक राजस्थानमधनं आलेले होते, ज्यांच्याशी आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधला काही वेळापूर्वी. आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.